नागपूरनंतर आता नांदेडमध्ये हिंददी चादर हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनानं आयोजित केलेला कार्यक्रम पार पडणार आहे। श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या कार्यक्रमानिमित्त जे नियोजन करणारे आहेत आपल्याजवळ ते सर आहेत। तर कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे नांदेडमध्ये? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या निर्देशानुसार तसेच गुरु नानक नामलेवा संगत म्हणजे सिख, सिखलीकर, बंजारा, लबाना, मोयाल, सिंधी, वाल्मिकी आणि आपली उदासीन आणि संत नामदेव म्हणजे वारकरी संप्रदाय असं मिळून आणि सचखंड गुरुद्वारा असं तिघांचं मिळून या ठिकाणी हा कार्यक्रम गुरु तेग बहादूर यांची 350वी शहीदी समागम नांदेडमध्ये 24 आणि 25 जानेवारीला आपण या ठिकाणी करतो आहे। पहिला कार्यक्रम 7 डिसेंबरला नागपूरला झाला आणि या माध्यमातून हा समागम कार्यक्रम जनजनपर्यंत याचा इतिहास पोचला पाहिजे आणि सर्व समाजामध्ये या गुरूंची जी शहादत झाली आहे धर्म, राष्ट्र आणि मानवतेच्या रक्षणासाठी ती गेली पाहिजे म्हणून त्या अनुषंगानं हा कार्यक्रम केला जातो आहे। त्यामध्ये घराघरात जाऊन आम्ही तांडा, नगर किंवा बस्तीच्या समित्या बनवल्या, तालुका किंवा शहराची समिती बनवली, जिल्हा समिती आणि याची पूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असं मिळून हा कार्यक्रम होतो आहे। त्याची क्षेत्रीय आयोजन समिती या ठिकाणी निर्माण केलेली आहेत। बरं, कोणकोणत्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे? खरं तर भारतभरातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जे कॅबिनेट मंत्री ते उपस्थित राहणार आहे असं कळतं। यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगीजी असतील, त्यानंतर आपले दिल्लीचे CM असतील, हरियाणा CM असेल, यानंतर आपले आंध्रचे डेप्युटी CM पवन कल्याण सर असतील, त्यानंतर महाराष्ट्र देशाचे आपले गृहमंत्री माननीय अमित भाई असतील आणि आपले सर्व महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ तसेच सिख समाजातील सर्व मंत्रीगण या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। खरं तर कार्यक्रमाचं नियोजन तुमच्या हातात आहे असं कळतं। नागपूरला कार्यक्रम झाला, किती समाज उपलब्ध होता आणि या ठिकाणी किती संख्या असेल? मी या कार्यक्रमाचा समन्वयक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। खरं तर आम्हाला नागपूरला 2.5 लाखपर्यंत संख्या अपेक्षित होती, पण पोलिसांच्या याच्यानुसार ती 4.5 ते 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी पण खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी झाला आहे। खरं तर हा धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यक्रम असल्यामुळे पूर्ण समाज याच्यासाठी जुडतो, तर मला असं वाटतं की हा ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी घेतला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये आपली सहभाग नोंदवला पाहिजे। खरं तर शीख बांधवांचा आणि चिकलकरी बांधवांचा हा अल्पसंख्याक समाज आहे। काही घोषणा नागपूरमध्ये झाल्यात का किंवा या ठिकाणी काही होऊ शकतात का समाजाच्या कल्याणासाठी? कसं आहे की हा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे आणि जी घोषणा करणार आहे त्या गोष्टी जर मी इथे बोलल्या तर ते योग्य होणार नाही। मला असं वाटतं की पण ज्या भावनेने महाराष्ट्र शासन विशेष म्हणजे माननीय देवेंद्रजी असतील, गुरु नानक नामलेवा संगत आणि सचखंड गुरुद्वारा असं मिळून सर्व जर मनापासून याची सेवा करत असेल तर मला असं वाटतं की एक चांगला विषय हा समाजापुढे जातो आहे। लाखोंच्या संख्येने समुदाय येणार आहेत असं कळते। कुठे सभा होणार आहे साहेबांचे, कुठे कार्यक्रम मार्गदर्शन करतील जे नेते गण वगैरे? तर मोंढा म्हणून या ठिकाणी नांदेडला जो मोदी ग्राउंड म्हटलं जातं तिथे मोठं हा कार्यक्रम 2 दिवस सकाळी 8 ते रात्री 12पर्यंत चालेल। जगभरातले प्रसिद्ध असे रागी जथ्थेदार असतील, कीर्तनकार असतील, ते या समाजाला आपली ज्ञान देतील आणि त्यानंतर मान्यवर ह्या कार्यक्रमात धार्मिक असल्यामुळे याला कोणता राजकीय विषय नाही आहे। समाजातले प्रत्येक घटक असेल तो मग तो सर्व पक्षाचे लोक असतील यांना सर्वांना आव्हान या ठिकाणी करतो आहे आणि त्या माध्यमातून आपण कार्यक्रम करतो आहे। नक्कीच होऊ शकतो की येणाऱ्या 24 आणि 25 तारखेला या ठिकाणी नांदेडमध्ये हिंददी चादर गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या समागम दिवसानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड।